नमस्कार. गुड फूड गुड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पॉम्पलेट फ्राय. आता ही आपण पापलेट स्वच्छ साफ केले आहेत, धुवून घेतली आहेत आणि दोन्ही बाजूने सर्व पापलेटांना मीठ लावून चोळून घेऊया. लिंबाचा रस घालूया. 1 चमचा हळद, चांगला रब करून घेऊया दोन्ही बाजूने. पापलेटला लावण्यासाठी आला, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी बघा मी इथे आलं घेतलं आहे, 2 मिरच्या, ओली कोथिंबीर आणि लसणीच्या 6 ते 7 पाकळ्या घेतल्या. मिक्सरला लावून घेऊया. आता इथे बघा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ती ॲड करूया. मिरची पावडर घेतली आहे 2.5 चमचे, ती घालूया. धनेपूड घेतली आहे मी 1 चमचा. हे सर्व मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मच्छीला चांगलं आतून आणि दोन्ही साईडने लावून घेऊया. आता इथे आपण सर्व मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे. आता वरती कोटिंगसाठी आपण इथे तांदळाचं पीठ, रवा आणि मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तेल गरम करत ठेवूया. तेल चांगलं गरम झालं आहे. आता पापलेट दोन्ही बाजूने पूर्ण रवा वगैरे जे आपण मिश्रण केलं होतं ते लावून घेऊया. एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊया. एका बाजूने जेव्हा पूर्ण भाजेल तेव्हा आपण स्लो गॅसवरच भाजायचं आहे. परतून घेऊया. स्लो गॅसवर भाजल्याने मच्छी कुरकुरीत होते. आता आपली ही पापलेट फ्राय तयार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.